सलमान खान नंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या टार्गेटवर आला. अभिनेता आमिर खानला बिश्नोई गँगने धमकी दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत आमिर खानला ही धमकी देण्यात आली. खान सारख्या लोकांकडून लव्ह जिहादचा प्रचार केला जातो असं म्हणत लवकरच आमिर खानला प्रत्युत्तर देणार असल्याचा इशारा बिश्नोई गँगने दिलाय. मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत शाळांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. आतापर्यंत मुंबईतील 77 शाळांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. संबंधित शाळांमधील विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये प्रवेश घेण्याचं आवाहन पालिकेने केलंय. पुण्यातील कात्रजमधील किनारा लॉजवर भारतीय विद्यापीठ पोलिसांनी छापा टाकून कथित देह व्यापाराचा पर्दाफाश केलाय. परराज्यातील 2 तरुणींची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. दलाल तुकाराम मनाळे याला अटक करून त्याच्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. मोबाईलवर फोटो पाठवून ग्राहकांकडून मुलींची निवड केली जात होती. तसंच लॉजवर देह व्यापारासाठी महिलांची व्यवस्था केल्याचा आरोप आहे. भोरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला. मुलगी शाळेतून घरी जात असताना नराधमानं तिला तुझे वडील घरात बसलेत, त्यांनी तुला बोलावलंय अशी बतावणी करत घरात नेऊन अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीनं मोठ्या शिताफीनं घरातून पळ काढत आरोपीच्या ताब्यातून स्वतःची सुटका केली. पाणी पिण्याच्या बहाण्यानं तिनं विवस्त्र अवस्थेत पलायन केल्यानं पुढचा अनर्थ टळला. आता आरोपीवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोर पोलिसांनी 36 तासाच्या आत फरार आरोपीला साताऱ्यातून अटक केली आहे. खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणात एक महत्त्वाची माहिती समोर येते. स्वारगेट पोलीस ठाण्यात तब्बल 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असूनही अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नाही. या विलंबामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर गंभीर सवाल उपस्थित केले जात आहेत. नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत एका 22 वर्षीय तरुणानं 15 वर्षीय मुलीला लग्नाचा आमिष दाखवून तिचं दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. आरोपी संदीप संजय उमरकर यानं पीडितेचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली होती. काही फोटो ओळखीच्या लोकांना पाठवून तिला बदनाम करण्याचा प्रयत्नही केला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. नागपूरच्या कपिलनगर परिसरात भरधाव दुचाकीस्वारानं 4 वर्षीय आदित्य दिनेश खोब्रागडे याला जोरदार धडक दिली. या अपघातात चिमुरड्याच्या पायाला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झालाय. त्याच्यावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. अपघाताची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. त्या आधारे कपिलनगर पोलीस फरार दुचाकीस्वाराचा शोध घेत आहेत. मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या वसई स्थानकातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. चालत्या लोकल ट्रेनच्या दरवाजातून एक तरुण थेट रुळावर उतरला. समोरून येणाऱ्या वेगवान मेल एक्सप्रेसच्या समोरून जीवघेणा स्टंट त्यानं केलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. महिला वकील आणि क्लायंटच्या मोबाईलमधील डेटा आणि फोटो एअरड्रॉपद्वारे चोरल्याप्रकरणी वकील महेश जाधव याला महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत 45 महिलांचा डेटा चोरल्याचा आरोप आहे. पोलिसांकडून पुढील तपास केला जातोय. नाशिकच्या इंदिरानगर परिसरात एका भीषण खुनाच्या घटनेनं काल रात्री खळबळ उडाली आहे. वैष्णवी आवारे या तरुणीची तिच्यात साहिल लावारे या प्रियकरानं चाकूनं भोसकून निर्घृण हत्या केली आहे. प्रेयसीची हत्या केल्यानंतर साहिलनं स्वतः आत्महत्या केली आहे. वैष्णवीचं दुसऱ्या तरुणासोबत लग्न ठरणार असल्याचं समजताच साहिल संतापला होता आणि याच रागातनं त्यानं टोकाचं पाऊल उचललं. नाशिकमधील अशोक स्तंभ परिसरात असलेल्या आधार आश्रमातून 3 अल्पवयीन मुली मध्यरात्री बेपत्ता झाल्यात. यामध्ये 15, 14 आणि 12 वर्षीय मुलींचा समावेश असून त्यापैकी 2 सख्या बहिणी आहेत. दरम्यान अज्ञात व्यक्तीनं फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त होतोय. मुंबईच्या केईएम रुग्णालयातील परिचारिका प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींना पुरवण्यात येणाऱ्या अन्नात अळी आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. घटनेची गंभीर दखल घेत एफडीएनं संबंधित वसतिगृहाच्या कॅन्टीनचं कामकाज बंद करण्याचा आदेश दिलाय. भेसळीवर एफडीएनं धडक मोहीम सुरू केली आहे. याच अनुषंगानं मुंबई महानगरपालिकेलाही आता मुंबईतील हॉटेल्सची तपासणी केली जाणार आहे. तपासणीत भेसळयुक्त खाद्यपदार्थ आढळल्यास संबंधित हॉटेलचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. अन्न सुरक्षेसाठी प्रशासनाचा हा मोठा निर्णय मानला जातोय. पुणे महानगरपालिकेच्या दवाखान्यातून औषधं देताना रुग्णांना घरून बाटल्या किंवा कागद आणायला सांगण्याचा प्रकार एफडीएच्या तपासणीत समोर आलाय. सहकार नगरमधील शिवशंकर दवाखाना आणि मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात ही बाब निदर्शनास आल्यानंतर एफडीएनं आरोग्य विभागाला खडसावलंय. पनीरमधील भेसळीच्या वाढत्या तक्रारी आणि एफडीएनं पुण्यात काही हॉटेल्सवर केलेली कारवाई यामुळे ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. परिस्थितीचा थेट परिणाम हॉटेल व्यवसायावर झाला असून पुण्यातील हॉटेल्समध्ये पनीरपासून बनवल्या जाणाऱ्या पदार्थांच्या मागणीत 25 ते 40% घट झाली आहे. कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिक आणि अहिल्यानगरात करण्यात आलेल्या रस्ते विकास कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेण्यात आली आहे. सुमारे 2270 कोटी रुपयांच्या 18 रस्ते कंत्राटाच्या निविदा प्रक्रियेत संगनमत नियमभंग झाल्याचा संशय व्यक्त केला जातो. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष समिती स्थापन केली असून 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले.
राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं अनेक जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा दिलाय. एकूण 20 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. 20 जुलैनंतर पावसाचा जोर वाढेल. राज्यातील काही भागात आजपासून 3 दिवस तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाला पोषक हवामान आहे. विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय. मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोलीत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. राज्यात तब्बल 3 वर्षांच्या शांततेनंतर कोरोना विषाणूनं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार वर्षात आतापर्यंत 48 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सुदैवाने यातील बहुतांश रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं असून एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. त्यामुळे तुर्तास नवीन लाटेचे कोणतेही संकेत नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. जोगेश्वरी मेट्रो स्थानकाखाली खुलेआम सिगरेट विक्री आणि धूम्रपान सुरू असल्याचा आरोप पालकांनी केला. शेजारील शाळेतील विद्यार्थ्यांना याचा त्रास होतोय. प्रशासनानं तातडीनं कारवाई करण्याची मागणी जोर धरतीये. मध्य रेल्वेवरील देखभालीच्या कामांसाठी उद्या विद्याविहार, ठाणे आणि ठाणे-वाशी, नेरूळ दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. ब्लॉकमुळे उपनगरीय लोकल सेवांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. गाड्या रद्द किंवा उशिरानं धावतील. प्रवाशांनी प्रवासाचं नियोजन करून सहकार्य करावं असं प्रशासनाकडनं कळवण्यात आलंय. पश्चिम रेल्वेवर तांत्रिक कामासाठी मध्यरात्री 11:55 पासून 4:30 वाजेपर्यंत वसई रोड ते वैतरणा दरम्यान जलद मार्गिकेवर जम्बो ब्लॉक घेण्यात येतोय. ब्लॉकमुळे विरार भरूच मेमू गाडीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय. ही गाडी आता मूळ वेळेऐवजी 10 मिनिटं उशिरानं म्हणजेच 4:45 विरार स्थानकातनं सुटेल. मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात पेंग्विनच्या कुटुंबात आणखी 4 पिल्लांचा जन्म झाला. यामुळे येथील पेंग्विनची एकूण संख्या 25 वर पोहोचली आहे. उद्यान प्राणी संग्रहालयात संचालक डॉक्टर संजय त्रिपाठी यांनी ही माहिती दिली आहे. मुंबई शहरातील झाडांचं आरोग्य आणि आयुर्मान तपासण्यासाठी वनस्पतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांकडून सर्वेक्षण करण्याचा प्रस्ताव पालिकेत मांडण्यात आलाय. धोकादायक सुदृढ झाडांची वैज्ञानिक पद्धतीनं वर्गवारी केली जाणार आहे. पीओपी मूर्ती विसर्जनाच्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याचा राज्य सरकारचा निर्णय मोठ्या गणेश मंडळांच्या हितासाठी असल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आलाय. सीपीसीबीच्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी बंधनकारक असल्याचं याचिकाकर्त्यांनी म्हटलंय. स्वतःचं धोरण आणून सरकार नियमात शिथिलता मागू शकत नाही, ती कमकुवत करू शकत नाही असा दावा देखील याचिकाकर्त्यांनी केलाय. मुंबईत बीएमसीनं आता शहरात असलेल्या झाडांचं शास्त्रोक्त सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. नवीन उपक्रमाअंतर्गत मुंबईतील झाडांना धोकादायक, निरोगी अशा 3 श्रेणीत चिन्हांकित केलं जाणार आहे. पुणे परिसरातील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. सोलापूर, अहिल्यानगर, मुंबई या 3 प्रमुख मार्गांवर उन्नत मार्गांची उभारणी केली जाणार असून 18,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. केंद्रानं महागाई भत्त्यात 2% वाढ करून 60% नेलाय. याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही ही वाढ त्याची थकबाकी त्वरित मिळावी अशी मागणी राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानं मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे. लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांमध्ये होणाऱ्या हाणामारीबरोबरच तिकीट तपासणीस आणि प्रवाशांमध्ये होणाऱ्या वादाचे प्रकार वाढलेत. अधूनमधून टीसींवर हल्ल्याच्या घटना घडतायत. या घटनांना आळा घालण्यासाठी तिकीट तपासणीसाच्या कारवाईचं फुटेज मिळवण्यासाठी पुढील महिनाभरातच टीसींना बॉडी कॅमेरे दिले जाणार आहेत. तोच पुरावा म्हणून न्यायालयात सादर केला जाईल. आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळानं प्रवासी भाड्यात 13% वाढ करण्याचा निर्णय घेतला. ही दरवाढ शनिवारपासूनच लागू होणार आहे. एसटी प्रवाशांच्या खिशाला आता अतिरिक्त भार सहन करावा लागेल. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या नावानं बनावट बोधचिन्ह, कागदपत्रे, ईमेल आयडी वापरून पदभरतीच्या फसव्या जाहिराती पसरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आमिषाला बळी पडून अनेकांची फसवणूक झाल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे एमएमआरसी मध्ये सध्या कोणतीही भरती नाही, तसंच शुल्क आकारलं जात नाही, कुठलीही मध्यस्थी नाही असंही स्पष्ट करण्यात आलं.